विचार करा, 13-14 वर्षाच्या लेकराला त्याचे वडील अपघातात अचानक सोडून जातात. बापाचं छत्र एवढ्या कमी वयात हरपणं कुठल्याही लेकराला धस्स करून सोडेल, आत्मविश्वासाचा चक्काचूर करेल. वडिलांच्या माघारी ठामपणे संकटांना तोंड देणं एवढ्याशा वयात कसं शक्य आहे? तरीही आज याच लेकराने स्वतःच्या सगळ्या दुःखांना आणि अपयशाला पायदळी तुडवून उद्योग जगतात, राजकारणात आणि समाजकारणात झेंडा गाडला आहे. देश परदेशाच्या वाऱ्या, अफाट बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जीवावर आज एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं. आज अशाच एका तेजस्वी आणि कर्तृत्ववान पुरुषाची जीवनगाथा पाहूया. नाव सचिन प्रभाकर भोर. चास माऊलीचे हे आंबेगाव तालुक्यातील एक खेडेगाव. याच खेडेगावातील प्रभाकर मारुती भोर हे नोकरीच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झाले. त्यांनी पुण्यात कमिन्स उद्योग समूहात 15 वर्षे नोकरी केली, पण नोकरीत मन रमत नव्हतं. स्वतःचं काहीतरी करण्याची उमेद स्वस्थ बसू देत नव्हती. याच उमेदीच्या जोरावर अगदी तुटपुंज भांडवल घेऊन पुण्यात मराठी माणसाने उद्योग जगतात पाऊल ठेवलं. पुण्यात वारजे येथे भोर एंटरप्राइजेस या नावाने त्यांनी आपल्या उद्योगाचा श्री गणेशा केला. सुरुवातीला चालू केलेला वेल्डिंगचा उद्योग हळूहळू मोठा होऊ लागला. 1 वर्ष हा व्यवसाय सुरळीत चालू होता, पण प्रभाकर भोर यांच्यावर काळाने घाला घातला आणि त्यांचं अपघाती निधन झालं. त्यावेळी सचिन भोर फक्त 8वीत होते, तर मोठा भाऊ संजय भोर हे 12वीत शिकत होते. एवढ्या लहान वयात दोन्ही पोरांवरचं बापाचं छत्र हरपलं. घरातील कर्ता पुरुष काळाच्या अधीन झाला. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पोरांचं शिक्षण सुरू होतं, त्यामुळे सगळं सोडून गावाकडे येणं शक्य नव्हतं. वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय चालवण्यासाठीही कोणी नव्हतं. व्यवसायाचा कणाच निघून गेला होता. अशा परिस्थितीत नातवंडांच्या पाठी उभे राहिले त्यांचे आजोबा मारुती भोर. ते गावावरून पुण्याला आले. तसं पाहिलं तर व्यवसायाचा गाडा पुढे सुरू ठेवण्यासाठी अनुभवाची शिदोरी कुटुंबात कुणाकडेच नव्हती. मात्र आजोबांनी मुलाच्या माघारी नातवंडांना आधार दिला. त्यांना व्यवसायात लक्ष घालण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यावेळी संजय भोर यांनी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि या व्यवसायात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. त्यांच्याबरोबर सचिन भोर यांनी 10वी पासूनच या व्यवसायात बंधूंसोबत लक्ष घालायला सुरुवात केली. शिक्षणासोबतच सचिन भाऊ व्यवसायात सुद्धा सक्रिय होते. सचिन भोर यांना माहीत होतं, जर व्यवसायात तग धरून राहायचं असेल, जगाशी स्पर्धा करायची असेल, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या व्यवसायात केला पाहिजे. यासाठी त्यांनी जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड यांसारख्या देशांचे दौरे केले. तिथल्या प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते भारतात आले. आपल्या उद्योगात त्यांनी याच तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. नवनवीन अत्याधुनिक मशीन्स खरेदी केल्या. याच आधुनिकतेमुळे व्यवसायाला चालना मिळाली आणि पुण्यातील 250 स्क्वेअर फूट जागेतील या व्यवसायाला उभारी येऊ लागली. उत्पादन 10 पट वाढलं आणि अखेर या दोन्ही भावांच्या मेहनतीला यश आलं. वारजे येथे सुरू झालेल्या छोट्याशा उद्योगाचं रूपांतर भोर उद्योग समूहात झालं. हळूहळू भोर उद्योग समूहाने गगनभरारी घेतली आणि संपूर्ण देशभरात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. पुण्यात लोणीकंद आणि शिवणे येथे, तामिळनाडूमधील होसूर येथे आणि देशात इतर ठिकाणी आपले प्लांट्स उभे केले. एका छोट्या वेल्डिंगच्या दुकानापासून सुरू झालेल्या या व्यवसायात आज दुचाकी गाड्यांचे पार्ट्स बनवले जातात. याच उद्योग समूहाद्वारे कमिन्स, अशोक लेलँड, महिंद्रा, TVS आणि किर्लोस्कर कंपन्यांच्या मशीन्स बनवल्या जातात. सचिन भाऊंच्या याच उद्योगामुळे 1200 पेक्षा जास्त कुटुंब चालत आहेत. घरातील कर्त्या पुरुष आणि महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच अमेरिका, इंग्लंड, कोरिया आणि दुबई यासारख्या देशात आपले उद्योग 7 समुद्रापार नेलेत. सचिन भोर यांनी उद्योगात तर उल्लेखनीय कामगिरी केलीच, पण राजकारण आणि समाजकारणात मोलाचं योगदान दिलं आहे. गेली 20 वर्ष ते माननीय दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचं काम करत आहेत. पुणे जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून 2 वर्ष काम केलं. आंबेगाव तालुक्याच्या युवक अध्यक्षपदावर 9 वर्ष काम केलं. याच वेळी तालुक्यात उत्कृष्ट पद्धतीने युवक संघटना बांधण्याचे त्यांनी काम केले. तालुक्यात 9 वर्ष अनेक युवक मेळावे, रोजगार मेळावे, विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. साहेबांच्या आशीर्वादाने कळंब, चांडोली, बुद्रुक जिल्हा परिषद गटात काम करण्याची संधी मिळाली. गटातल्या प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांची त्यांना खंबीर साथ मिळाली. याची जाणीव ठेवून सचिन भाऊ कोट्यावधींची विकास कामे अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडताना दिसतात. उद्योग व्यवसाय सांभाळून सचिन भोर आणि त्यांच्या पत्नी तुलसी भोर ह्या जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांची आपल्या पत्नीच्या राजकीय आणि सामाजिक कार्यात नेहमीच खंबीर साथ असते. पक्षाने त्यांचं कर्तृत्व आणि निष्ठा पाहून शिरूर लोकसभा मतदारसंघाची धुरा त्यांच्यावर सोपवली आहे. राजकारणच नाही तर समाजकारणातही लोकांसाठी ते आत्मीयतेने झटत असतात. माळीण दुर्घटनेवेळी बचाव कार्यात सचिन भोर यांचा सक्रिय सहभाग होता.
आंबेगाव तालुक्यातील कळंब चांडोली बुद्रुक गटातील 20 ग्रामपंचायतींना आरोग्य साहित्याचे वाटप केले। त्याचबरोबर म्हाळुंगे पडवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून 2 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या। अशी अनगिनत कामे त्यांनी लोकहितासाठी केली आहेत। समाजकारणात प्रत्येकाच्या सुखदुःखात अगदी मनापासून सहभागी होतात। सर्वांशी आपुलकीचे जिव्हाळ्याचे संबंध ठेवून आहेत। गर्व आणि अहंकाराला आयुष्यात कधीच थारा दिला नाही। उद्योग व्यवसाय सांभाळून राजकारणात आणि समाजकारणात कौतुकास्पद कार्य करत आहेत। कित्येक जणांचा राजकारणी लोकांवरचा विश्वास डळमळीत झालेला आपण पाहतोय, त्यांच्यावर लागलेले डाग आपण पाहतोय, परंतु सचिन भोर यांच्यासारखा माणूस राजकारणात आहे हे पाहून खरोखर मनाला समाधान वाटतं। त्यांच्या हातातून असंच लोकहित घडावं आणि दैदिप्यमान कार्य ते करत राहोत यासाठी त्यांना शुभेच्छा।